कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाई आजकालच्या मुलाचं लय चांगलं राव, एका श्रीमंत मुलीला फसवायचं, मग आपली लाईफ कशी एकदम निवांत सुरू होते। रॉकी आपण जाऊया ना, आपल्याला उशीर होते। भाई चल भाई, तुला पण हवे असेल तर सांग ना, मिळवून देतो श्रीमंताची पोरगी। नाही नाही आपल्याला तीच पाहिजे, जाम आवडली आपल्याला। काय कडक मिठी मारली होती रे। चला मग तीच घेऊ। बाई हिरोला राग आला। अरे पण हिरो चाललाय ना ऑफिसर बनायला, मग त्याची हिरोईन आपली, मग हिरोईन सोबत गंमत जम्मत गंमत जम्मत। रॉकी रॉकी तोंड सांभाळून बोला। रॉकी ऐक ना, आपण जाऊया ना, आपल्याला उशीर होतो। बाई चल चल बाई बाई चल। ए जा जा, तुझ्या हिरोनीला ना आम्ही सांभाळू। एकदा सांगितलं कळत नाही, तोंड सांभाळून बोल। आता काय करशील रे? तू जाशील मग आहेच हिरोईन एकटी। रॉकी रॉकी काय चाललंय ते? थांबा, काय चाललंय? संपदा तू 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 घरी जा। नाही नाही मी कशाला घरी जाऊ? काय चाललंय तुमचं? ए तू घरी जा। अरे कशाला याच्या नादी लागतेस? अरे गटारीत जन्माला आलाय हा, आणि गटारीतच मरण। आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये नका पडू, कळलं ना? निघून जायचं नाही, आता हा ना कोणाला भेटायच्या लायकीचा राहणार नाही। रॉकी तू यांच्या नादाला लागू नको, आपण जाऊया ना, चल। छोटू बोलला। छोटू बरोबर बोलतोय, तू आमच्या नादाला लागू नको, आणि हिच्या पण। अरे तुझा खिसा पूर्ण नाही हिला पोसायला, कशाला तिचं आयुष्य खराब करतोस? ए तू ना तुझ्या लायकीची बघ, चल नाही। पैसे बघून प्रेम केलेलं नाहीये मी, कळलं ना? रॉकी भाई जाऊ दे ना, सोड ना, कशाला उगाच कशाला उगाच? हे जे बोलतील ते ऐकून घ्यायचं आपण। हे बघ, तू मला शिकू नकोस मी काय करायचं ते। इगो आर झाला, इगो आर झाला। काय करणार रे? हा? रॉकी रॉकी लांब राहा, चल आपण निघू ऐक ऐक ऐक, हे काही 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 करणार नाही। आता तुला दाखवतो काय करणार। ए हिरो, हिच्याकडे बघायचं नाही आणि हिचा नाद सोडायचा। तो माझा प्रश्न आहे। तुझा प्रश्न। आता तुझा प्रश्न आम्ही सोडतो काय? रॉकी हात कसा लावला त्याला? तिला हात लावायचा नाही। हं? तुला पण लय जोर रे, हा? तू ट्रेनिंग आहे। तू कसं काय हात लावलास त्याला? ते मोठी पतलू की जोड, हा? तुला पण लय खाज रे, हा? रॉकी रॉकी आवाज बोलायचं नाही काय पण। रॉकी अरे नका मारू रे त्याला। अरे त्याचं ट्रेनिंग आहे रे, नका मारू ना त्याला। प्लीज सोडा त्याला, काय करता तुम्ही? जाऊ दे ना मला, प्लीज प्लीज सोडा ना रॉकीला। प्लीज प्लीज थांबा, त्याला नका मारू, त्याचं ट्रेनिंग आहे यार, प्लीज नका मारू ना त्याला। हा ट्रेनिंग आहे त्याची, ट्रेनिंग आहे, हा? हा, ट्रेनिंग आहे, हा? ट्रेनिंग आहे। त्याच्या आकला नका मारू तुम्ही, प्लीज 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 तुम्ही दोघं त्याला हेल्प करा ना। तुम्ही माझा व्हिडिओ काय करताय? तुम्ही कळत नाहीये का? प्लीज 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 तुम्ही हेल्प करा ना त्याला। तुम्ही थोडंसं तरी या ना पुढे, ते बघा मारतायत किती त्याला। पुढे यार रॉकी। हिरो काय बोललो होतो आपण? तिच्या नादाला लागायचं नाही।
काम चल. ए च्या नादाला लागायचं नाही काय चल रे. रॉकी 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 उठ 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 उचल उचल ना त्याला रॉकी हात घे. काय झालं थांब हळू 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 उचल त्याला उचल. रॉकी रॉकी उठ. बरंच ना तू. काय झालं एवढं? रॉकी काहीतरी आपण डॉक्टरकडे जाऊयात लवकर. चल रॉकी. हे बघ नीट लक्ष दे. काम जर व्यवस्थित झालं तर पैसे सुद्धा व्यवस्थित मिळतील. सुहास काम झालंय म्हणजे मी नेहमी व्यवस्थितच काम करतो. म्हणजे काम झालंय. हो काम झालंय. वा मी मी खूप खुश आहे. म्हणजे मला खूप आनंद होतोय. काय ना जे ब्रह्मास्त्र आपल्या हाती लागले ना त्याच्यावर बसून शिवाला कशी या घराच्या बाहेर हकलवून देते ना ते तू बघच. म्हणजे आता काही होऊ देत मला अजिबात टेन्शन नाहीये. किटू डार्लिंग मी तुला म्हटलं होतं ना की आपल्या हातात अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तर प्रश्न आता असा आहे की या सगळ्याला शिवाच जबाबदार आहे. हे कसं सिद्ध करणार? सोपं आहे. हे सगळं प्रकरण सगळ्यांसमोर आणायचं आणि ह्याला शिवा कशी जबाबदार आहे ते सांगायचं. पण ते एवढं सोपं नाहीये कारण आता शिवाला सगळ्यांनी स्वीकारलंय ना. काय ना सुहास जेव्हा गोष्ट आपल्या मुलावर येते ना तेव्हा माणूस सगळं विसरतो. कालच बघितलंस ना काकाला जेव्हा सगळं कळलं तेव्हा काकाची काय अवस्था झाली होती. आपल्याला आता पुन्हा तेच करायचंय. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला काहीच करायचं नाही. जे काही करायचंय ते काकाच करणार आहे. आता फक्त काकाला आपण दिशा दाखवायची. रॉकी यार खरंच सॉरी आम्ही तिथे नव्हतो. हा यार नाही तर त्या गुंडांना ना नाही रे तुमची काहीच चूक नाहीये. ते गुंड ठरवूनच आले होते. म्हणजे म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तर तसंच वाटत होतं. फिल्डिंग लावली होती त्यांनी. अरे मग तू शिवाला कॉल का नाही केला? ती आली असती. अरे भाई नव्हतो करू शकत. संपदा होती ना कसं करणार. तर ते गुंड एवढे डेंजर होते ना. बघताय ना रॉकीची काय अवस्था केली आहे. काय करू रे मी? कसं जाऊ ट्रेनिंगला? एवढी स्वप्न बघितलेली मी. सगळ्यांनी एवढं केलं माझ्यासाठी आणि काय झालं रे माझं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.